स्वर्गीय अरुण काका साहित्य नगरीत 17व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाची उत्साहात सांगता। तरुणांनी मोठ्या संख्येने साहित्याकडे यावे। योगेश सोमन। अहिल्यानगर शब्दगंध साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 17व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाची स्वर्गीय अरुण काका साहित्य नगरीत उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली। विविध साहित्यिक उपक्रम, चर्चासत्रे, असा मी घडलो सत्र, पारितोषिक वितरण आणि समारोप सोहळ्याने संमेलनाचा शेवट संस्मरणीय ठरला। समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमन होते। यावेळी स्वागत अध्यक्ष सुरेश बनसोडे, संमेलन अध्यक्ष प्रोफेसर संदीप सांगळे, IAS अधिकारी गुलाबराव खरात, वरिष्ठ तुरुंग अधिकारी रेवणनाथ कानडे, प्राचार्य डॉक्टर सुरेश पठारे, डॉक्टर सचिन पांडुळे, रमेश वाघमारे, हर्षल अगळे, शिवाजीराव देवढे, बापूसाहेब भोसले, राजेंद्र उदागे, ज्ञानदेव पांडुळे, सुनील गोसावी, अशोक कानडे, भगवान राऊत, भारत गाडेकर, तुकाराम गोंदकर, राजश्री झरेकर, डॉक्टर अनिल गर्जे, स्वाती ढोबळे, बबनराव गिरी, सुभाष सोनवणे, शर्मिला गोसावी, राजेंद्र पवार, रवींद्र दानापुरे, प्रशांत सूर्यवंशी, राजेंद्र चोबे, गिरीश जाधव, हरिभाऊ नजर, राजेंद्र फंड, मकरंद घोडके आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात शाहीर भारत गाडेकर यांच्या मानसाला वंदन गीताने झाली। त्यानंतर सुनील गोसावी यांनी प्रस्ताविकेतून संमेलनाच्या वाटचालीला आढावा घेतला। अध्यक्ष योगेश सोमन आणि स्वागत अध्यक्ष सुरेश बनसोडे यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला। तसेच शब्दगंध साहित्य परिषदेच्या वतीने स्वागत अध्यक्ष सुरेश बनसोडे यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला। अध्यक्षीय भाषणात योगेश सोमन यांनी आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य करताना सांगितले की एका कुटुंबात जेवताना प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो, मात्र संवाद हरवत चालला आहे। साहित्य संमेलन हे फक्त कट्ट्यासारखे न राहता जिवंत संवाद निर्माण करणारे व्यासपीठ झाले पाहिजे। ते पुढे म्हणाले की कवी आणि साहित्यिकांनी लोकांसमोर येऊन सादरीकरण करावे। साहित्यामध्ये आलेली मरगळ त्यामुळे दूर होईल। पुण्यात होणाऱ्या 100व्या साहित्य संमेलनात युवक मोठ्या प्रमाणात सहभागी होतील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। लेखणीला मिळणारा प्रतिसाद पाहता भविष्यात शब्दगंध साहित्य संमेलनात युवकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात दिसेल। स्वागत अध्यक्ष सुरेश बनसोडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येणाऱ्या शब्दगंध साहित्य संमेलन हे आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकारातून अविरतपणे पुढे चालू राहणार आहे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्मिला गोसावी आणि अशोक कानडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ज्ञानदेव पांडुळे यांनी केले। या दोलाने ते अतिशय उत्साहामध्ये पार पडले। यामध्ये राज्याचे कृषी मंत्री दत्तमामा भरणे, त्याचप्रमाणे शहराचे लाडके आमदार संग्रामभाई जगताप यांच्या हस्ते उद्घाटन झाले। त्याचप्रमाणे महापौर असतील, सर्व नगरसेवक असतील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला। त्या दुसऱ्या दिवशी मी असा घडलो IAS गुलाबराव खरात असतील, त्याचप्रमाणे पद्मश्री आईबाई कोपेरे असतील यांच्या मी कसा घडलो हे एक वाक्यामध्ये प्रकाशित झाला। त्याचप्रमाणे जे आपल्या अखिल भारतीय नाट्य परिषद आहे त्याचे अध्यक्ष जे निवडणूक झाल्यानंतर निवडून आले प्रथमच या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले ते योगेशजी सोमन, या सर्वांचे मी आपल्या माध्यमातून आभार व्यक्त करतो व जो काही आम्हाला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व साहित्यिकांचे, सर्व नगरकरांचे आपल्या माध्यमातून आभार व्यक्त करतो। 2 दिवसापासून आपण शब्दगंध साहित्य परिषदेच्या वतीने होत असलेल्या या साहित्य संमेलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेला आहात। ज्या लोकांना ज्या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट असेल असे सर्व लोक यामध्ये सहभागी झालेले आहेत। या सर्व कार्यक्रमाची व्यवस्था स्वतः सुरेश भाऊ आणि आमचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी दोघांनीही लक्ष देऊन केलेली आहे आणि त्यामुळंच या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त संख्येने लोक उपस्थित आहेत। खरं म्हणजे कोणताही कार्यक्रम घ्यायचा असेल तर मुख्य अडचण ही असते की समोर उपस्थित लोक असतील का। कोणत्याही मान्यवर व्यक्तीला बोलवायचं असेल तर त्याच्या समोर ऐकणारा श्रोता असेल का ही चिंता असते, परंतु या संमेलनामध्ये
आणि एकंदरीतच आत्तापर्यंत आपले जे संमेलन झाले त्या संमेलनामध्ये आपल्याला तशी आवश्यकता फारशी करावी लागली नाही, कारण त्या वेळेचे संमेलनाध्यक्ष, त्या वेळेचे स्वागताध्यक्ष, उद्घाटक किंवा समारोपाचे प्रमुख पाहुणे हे सर्व आहेत आणि म्हणूनच या 2 दिवसामध्ये मोठ्या संख्येने लेखक, कवी, वाचक आणि श्रोते सहभागी झालेले आहेत. ग्रंथ वितरक यांचंही मोठं सहकार्य आपल्याला मिळालेलं आहे. काल पावसामुळं थोडीशी ग्रंथालय हा अशा पद्धतीचा एक तेढ संवाद सध्या आपण अनुभवतो. नाटकाच्या बाबतीत ज्यावेळेला आम्ही विचार करतो की नाटकाच्या व्यवसाय काही उत्तम अभिनेत्यांची किंवा चांगल्या निर्मात्यांची नाटकं सोडून देऊ, पण एकूण नाटकाच्या कडे प्रेक्षक न वळण्याचं सगळ्यात प्रमुख कारण आहे की हा संवादच संपलाय. जोपर्यंत हा जिवंत, कारण नाटक ही गोष्ट अशी आहे किंवा कुठलीही, आता नाटकाच्या बाबतीतला माझा थेट अनुभव असा आहे की ती प्रत्यक्षदर्शी कला असल्यामुळे आणि प्रयोगसिद्ध कला असल्यामुळे जोपर्यंत मी जे काही लिहिलंय ते लोकांसमोर सादर होत नाही तोपर्यंत त्याला कलात्मक दर्जाच प्राप्त होत नाही, ते अर्धच राहतं. तसं बघायला गेलं तर मग मी कवी, कथाकार, कादंबरीकार हे खूप सुखी आहे असं म्हणतो. याला कारण ते नंतर कधीतरी प्रकाशितून लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया त्यांच्यापर्यंत येऊ शकतात. नाहीतर तोपर्यंत ते साहित्य किंवा ती कलाकृती ही स्वांत सुखाय असते असं मला वाटतं. की त्या कवीला वाटलं एका उत्स्फूर्त कुठल्या तरी एका क्षणी त्याच्या मनामध्ये काही भावना आल्या, काही शब्द समूह त्याच्याकडे आले आणि ते सुविहित रीतीने त्यांनी ते भर 15, 20, 25 ओळींमध्ये ते मांडले, तो व्यक्त झाला. तो कवी किंवा तो कथाकार किंवा तो लघुकथाकार याचा विचार करत नाही की हे वाचकांना कसं वाटणार आहे, तो लिहून मोकळा होतो. परंतु नाटककाराच्या बाबतीत, नाटकाच्या बाबतीत असं करता येत नाही. लिहून मोकळं झालं तर चालत नाही, ते नाटक सादर व्हावं लागतं, ते प्रत्यक्ष हे करावं लागतं, त्याचा संवाद साधला जायला पाहिजे असं मला वाटतं.